नमस्कार मित्रांनो घेऊन आलोय माहिती तुमच्या फायद्याची. मित्रांनो, योजना दूत हे जे पदाची भरती महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती झालेली असेलच. महाराष्ट्र शासनाने योजना दूत एक नवीन पद तयार केलेलं आहे आणि याच्या जवळपास 50,000 जागा भरण्यात येणार आहेत आणि ज्याचा ₹10,000 महिन्याला पगार असणार आहे. ₹10,000 महिन्याला पगार असणार आहे. आता योजना काय आहे, याचे पदाचं काम काय आहे, त्यासाठी अर्ज कसा दाखल करायचा, याबद्दलच्या पूर्ण माहिती आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो चॅनलला टाकलेला आहे. तो तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही चॅनलला बघू शकता. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटून जाईल. मित्रांनो, आता याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत बघा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत याची जी अर्ज दाखल करण्याची तारीख होती, शेवटची तारीख होती, ती होती 13 सप्टेंबर. आता ही 13 सप्टेंबरची जी तारीख होती ती आता बदलण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये वाढ, त्याची जी शेवटची तारीख आहे ती त्याच्यात वाढ करण्यात आलेली आहे, वाढवून ती तारीख देण्यात आलेली आहे. तर हे बदल काय झालेला आहे ते आपण एक या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण दुसरी गोष्ट जी बघणार आहोत ती म्हणजे तुम्ही जर अर्ज दाखल केलेला असेल तर त्याचं स्टेटस कसं बघायचं, तुमचं सिलेक्शन झालं आहे का नाही झालं आहे का ते कुठे बघायचं, आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार साईन करायचा आहे तर तुम्हाला ते कुठं दिसेल, म्हणजे तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट येईल सिलेक्शन झाल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला कुठं दिसेल, ते साईन कशी करायची, ते हे आपण सगळे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय सगळ्यात पहिला जो बदल आहे तो आहे शेवटची तारीख भरण्याचा. तर मित्रांनो, जी शेवटची तारीख होती 13 सप्टेंबर ती आता 17 सप्टेंबर करण्यात आलेली आहे. 17 सप्टेंबर म्हणजे तुम्हाला मंगळवारच्या संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्हाला आता हा अर्ज दाखल करण्याची संधी आहे. ही तारीख वाढून देण्यात आलेली आहे 17 सप्टेंबर पर्यंत. तुम्ही जर आतापर्यंत अर्ज भरलेला नसेल तर तो लवकरात लवकर भरून घ्या. तुम्हाला अजून 1 ते 2 दिवस आहे. 17 सप्टेंबर संध्याकाळपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता. आता अर्ज कसा दाखल करायचा त्याचा आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये तो पार्ट टाकलेला आहे. तो व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघू शकता की हा पूर्ण अर्ज कसा दाखल करायचा. आता त्याच्यात आपण हे बघूया की तुमचं जर तुम्ही अर्ज दाखल केलेला असेल तर तुम्हाला तुमचं स्टेटस बघायचं तर तुम्हाला काय करावं लागेल, आणि तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तो कुठे दिसेल, त्याचा करार जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो साईन करायचा तो तुम्हाला कुठे दिसेल. तर याच्यासाठी काय करायचं बघा मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला करायचं क्लिक लॉग इन वर. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघायचं युथ वर जायचं. युथ वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा इथे ईमेल ऍड्रेस पासवर्ड जो तुम्ही जेव्हा नोंदणी केली होती तेव्हा तुम्ही जे टाकला असेल तो टाकून घ्यायचा. आय एम नॉट रोबोट इथे तुम्ही लॉग इन करून घ्यायचं. तुम्ही इथे लॉग इन करून घेतलं, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, जी स्क्रीन येणार आहे तिथे तुम्हाला काय दिसणार आहे बघा, ऍप्लिकेशन कॉन्ट्रॅक्ट वगैरे दिसणार आहे. तर ऍप्लिकेशन म्हणजे काय, तुम्ही जिथे जिथे अप्लाय केलं होतं ज्या ज्या जागेसाठी ते ऍप्लिकेशन पूर्ण तुम्हाला तिथे दिसणार आहे. तर तुम्हाला हे एक ऍप्लिकेशन तुम्ही ओपन करून तुमचं स्टेटस बघू शकता की त्याचं स्टेटस काय आहे, म्हणजे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे नाही झालेलं आहे, पेंडिंग आहे वगैरे, तुम्ही स्टेटस तिथे बघू शकता त्या ऍप्लिकेशन ओपन करून. आता तुमचं जर सिलेक्शन होईल, सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये यायचं. खाली तुम्ही कॉन्ट्रॅक्ट टॅब दिसतंय का तुम्हाला, कॉन्ट्रॅक्ट टॅब, कॉन्ट्रॅक्ट टॅबवर तुम्ही जर केलं, कॉन्ट्रॅक्टवर गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण तो तुमचं डिटेल्स येणार की तुमचं सिलेक्शन कुठे झालं. आणि तुम्हाला मग ते ओपन करून तुम्हाला काय करायचं, तुमचे बँकेचे डिटेल्स टाकायचे, तुमचं सॅलरी येण्यासाठी जे बँकचे खातं असेल त्याचे डिटेल्स टाकायचे. नंतर तुमची साईन करून घ्यायची, म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं. साईन कॉन्ट्रॅक्ट वगैरे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला तुमची पुढची प्रोसेस कळेल की तुमचं जी जॉईनिंग असेल ती कुठं असेल, तुम्हाला कुठे जाऊन तुमचं म्हणजे रुजू व्हायचंय, तुम्हाला त्या तुमची जी कोणती जॉईनिंगची जागा असेल वगैरे ते सगळं तुम्हाला नंतर कळणार आहे. इथे कॉन्ट्रॅक्ट टॅबवर येऊन तुम्हाला तुमचं साईन करून घ्यायचे कॉन्ट्रॅक्ट पहिले. तर मित्रांनो, अर्ज कसा दाखल करायचा हा पार्ट आपण या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला अर्ज कसा दाखवायचा ते पण कळेल. पहिले आपल्याला याच्यासाठी जर अप्लाय करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला नोंदणी रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. आता ही नोंदणी कशी करायची ते बघूयात. आता या नोंदणीसाठी काय करायचंय बघा. नोंदणी जो बटन आहे वरती नोंदणीवर क्लिक करायचं. बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा एक फॉर्म येणार आहे. इथे तुम्हाला काय करायचं, टर्म्स अँड कंडिशन्स. आता तुम्ही बघा, ऍक्सेप्ट दी टर्म्स अँड कंडिशन्स हे ऍक्सेप्ट करून टाकायचं. आणि आय एम नॉट रोबोट करायचं आणि आधार नंबर इथे जर आधार नंबरचा एक हे दिलेलं आधार नंबर टाकून घ्यायचा, व्हेरीफाय करायचं. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला एक हे होणार आहे, ओटीपी येणार आहे. तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक करणार असेल त्याच्यावर तुम्हाला काय करणार आहे, सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. तर मोबाईल नंबर आधार व्हेरिफिकेशन ओटीपी. आता एंटर ओटीपी म्हणजे इथे काय, जो ओटीपी येईल तुमच्या मोबाईलला तो ओटीपी टाकून घ्यायचा. आय एम नॉट रोबोटवर पुन्हा क्लिक करून घ्यायचं आणि इथे याच्यावर चेक केल्यानंतर काय होणार आहे, व्हेरीफायवर क्लिक करायचं. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर बघा परत काय झालेलं आहे, तुम्हाला एक फॉर्म आलेला आहे. आता हा फॉर्म मध्ये काय करायचं, तुमचं तुमचं फुल नेम तर आलेलं आहे आधारवरून. तुम्हाला काय करायचं, ईमेल आयडी टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचं हा मोबाईल नंबर झाला, तुमचं जेंडर जी जेंडर असेल ते टाकायचंय. नंतर आहे डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ बर्थ नंतर आहे कास्ट, आणि कास्ट वगैरे सगळी माहिती टाकून घ्यायची. आणि पुन्हा इथे काय करायचं बघा, तुमची कॅटेगरी म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, एस-सी एस-टी वगैरे असेल जे काय, व्हॉट्सअप नंबर वगैरे टाकायचा. तुमचं कास्ट तुम्ही सिलेक्ट केलेली आहे, व्हॉट्सअप नंबर टाकलाय. तुमचा ऍड्रेस, ऍड्रेस नुसार तुमचं काय करायचं, तुमचा जिल्हा वगैरे, तुमचं राज्य कोणतं, जिल्हा कोणता, तुमचं पिन कोड काय आहे, ऍड्रेस तुमचा जो असेल त्यानुसार. डू यू हॅव स्मार्टफोन, म्हणजे तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का, मोबाईल आहे का, तर तुम्हाला येस करायचं कारण हा मोबाईल लागणारच आहे. नंतर आहे हायएस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन. आता तुमची एक पदवी पूर्ण असलेली पाहिजे, कमीत कमी तुमचं काय बॅचलर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे तुमची एक पदवी असलेलीच पाहिजे तुमच्याकडे. ती पदवी तुम्हाला सिलेक्ट करायची की हो म्हणजे आहे तुमचं बॅचलर्सचं पूर्ण, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि ते सिलेक्ट करून घ्यायचं. हाऊ डिड यू कम टू नो अबाउट योजना दूत, म्हणजे तुम्हाला ही योजनाची माहिती कशी मिळाली.
आता त्याच्यामध्ये वेगळे ऑप्शन्स आहेत, ते वेगळे ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं तुम्हाला न्यूज मधून मिळाली, तुम्हाला कोणा दुसऱ्या एम्प्लॉयर कडून मिळाली, किंवा अजून कुठं म्हणजे कोणत्याही ठिकाणून तुम्हाला माहिती मिळायची त्याच्यापैकी सिलेक्ट करायचं की तुम्हाला म्हणजे तर तुम्ही आता इथे न्यूज पासून सिलेक्ट करू शकता. कोणतरी ऑप्शन न्यूज आपण सिलेक्ट करून घेऊया की न्यूजचा आपण सिलेक्ट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा आता खाली काय आहे, तुम्हाला खाली काय कन्सेंट दिलेलं आहे. कन्सेंट म्हणजे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन्स करायचं, आय एम नॉट रोबोट करायचं, गेट ओटीपी करायचं. आता गेट ओटीपी केल्यानंतर काय होणार आहे बघा, तुम्हाला हा जो ओटीपी येणार आहे ना, तो कशावर येणार, तुम्ही जो ईमेल आयडी दिला का वरती ईमेल आयडी, त्या ईमेल आयडीवर तुम्हाला तो ओटीपी येणार आहे. तर तो ईमेल आयडीवर ओटीपी आता काय होतं आता बघा, तुमच्या ईमेल आयडी जो ओटीपी तो तुम्हाला टाकायचा आहे. तर ओटीपी ईमेल आयडीवर आल्यानंतर तुम्हाला तो टाकून घ्यायचा आणि रजिस्टर करायचं. इथे जो ओटीपी टाकायला सांगितलेलं आहे, तो ओटीपी टाकायचा, रजिस्टर करून घ्यायचं. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, लॉग इन करायचं. लॉग इनवर लॉग इन करताना यूथवर सिलेक्ट करायचं. यूथ केल्यानंतर आता तुम्हाला जो ईमेल आयडी तुम्ही दिला होता, तो ईमेल आयडी टाकायचा, आय एम नॉट रोबोट, आणि गेट ओटीपी करायचं परत. आता गेट ओटीपी क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय परत ओटीपी येणार आहे. आणि ओटीपी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, मग कंप्लीट प्रोफाईल करायचं. यू नीड टू कम्प्लीट युअर प्रोफाईल टू प्रोसीड फर्दर. कंप्लीट प्रोफाईल म्हणजे आता तुमचं बाकीची माहिती तुम्हाला भरायची. पूर्ण प्रोफाईल तुमचं रजिस्ट्रेशन झालंय, पण आता बाकीची माहिती भरायची. आता तुमचं एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट्स. तर एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट्स मध्ये काय, तुमचं तुमचं जे वय आहे त्याचं व्हॅलिडेशन करायचं. तर याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकू शकता, तुम्ही तुमचं आधार कार्ड देऊ शकता, किंवा तुमचं 10वीचं मार्कशीट वगैरे जे असतं त्याचं पण तुम्ही आता देऊ शकता, म्हणजे ज्याच्याकडून तुमचं एज व्हेरिफिकेशन होईल. तर अशा प्रकारचे तुम्ही काही डॉक्युमेंट्स तिथे लावू शकता. आणि त्याच्यानंतर बघा आता हे डॉक्युमेंट्स लावून झाले. नंतर आहे हु हॅज असिस्टेड यू फॉर फिलिंग दी फॉर्म्स. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणी मदत केली, मग तुम्ही सेल्फ करा किंवा सेतू केंद्रावर गेलतात तसं करा, पण तुम्ही सेल्फ करू शकता. तुम्ही स्वतः भरत आहात म्हणल्यावर तुम्ही सेल्फ, त्याच्यातले कोणतं ऑप्शन आहे सेल्फ सिलेक्ट करून घ्यायचं. वेगळे ऑप्शन आहेत, पण आता सेल्फ सिलेक्ट करून घेऊयात आपण. ठीक आहे, आता सेल्फ सिलेक्ट करून झालेलं आहे. तर सेल्फ सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वेर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर जॉब. कोणता तरी एक जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी अप्लाय करायची तुमची इच्छा आहे. तर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वेर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर जॉब. तर इथे आपण आता काय जिल्हा निवडून घेऊयात. ठीक आहे, आता जिल्हा निवडून घ्यायचा. वन्स यू सिलेक्ट यू विल नॉट बी एबल टू चेंज इट अगेन. म्हणजे तुम्ही परत चेंज नाही करू शकत. तुम्हाला एकदाच कोणत्या तरी जिल्ह्यासाठी अप्लाय सिलेक्ट करायचंय, तुम्ही परत परत ते चेंज नाही करू शकत. तर ठीक आहे, तर मग आता तुम्ही एकदा सिलेक्ट करून घ्यायचं, तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी ते अप्लाय करायचं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आहे बघा, मग आता एज्युकेशनल डिटेल्स आहेत. तुम्हाला पूर्ण एज्युकेशन डिटेल्स भरायचे. नो एज्युकेशनल डिटेल्स ॲडेड. म्हणजे आता तुम्ही युजी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे जे पदवीचे तुमचे डिटेल्स असतील ते टाकायचे. तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन बॅचलर्स, मग कोणत्या कोर्समध्ये कोणती तुमची शाखा होती, तुमचं काय कोर्स स्ट्रीम होतं, म्हणजे ते कोर्स स्ट्रीम मध्ये तुम्हाला त्याच्यात टाकायचं तुमचं स्ट्रीम काय होतं. त्या समजा तुमचं कोणतं असो, इंजिनिअरिंग असो किंवा काहीतरी होतं तुमचं, त्याच्यातलं ब्रांच कोणतं होतं, ब्रांच तुमच्या जे शाखा होती त्याची ब्रांच कोणती होती, तुमची युनिव्हर्सिटी कोणती होती, कोणत्या वर्षी तुम्ही ते पास झाला, तुमची पदवी कोणत्या वर्षी पूर्ण झाली. ते आहे. त्याच्यानंतर तुमचं आहे पर्सेंटेज स्कोर, म्हणजे तुम्हाला किती कोणत्या वर्षी पास झाला ते एक सिलेक्ट करायचं. आणि पर्सेंटेज स्कोर 30% स्कोर तुम्ही सिलेक्ट करायचं. आणि अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं जे मार्कशीट असेल, तुमचं जे डिग्रीचं मार्कशीट आहे ते टाकायचं. पीजी डिटेल्स तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी नंतर पण तुमचं काही केलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे ते टाकू शकता. आणि मग नंतर आहे ऍड टू लिस्ट करायचं. त्या ऍड टू लिस्ट बटनवर क्लिक केलं की तुमचं क्वालिफिकेशन ऍड होतं. ऍड टू लिस्ट केल्यानंतर सेव्ह करायचं, इथे सेव्ह करून टाकायचं. म्हणजे तुमचं हे सगळं तयार झालेलं आहे प्रोफाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं प्रोफाईल दिसत आहे बघा, इथे तुमचं प्रोफाईल तुम्हाला पूर्णपणे दिसत आहे. हे तुमचे पर्सनल डिटेल्स आलेले आहे, तुमचं काय तुम्ही सगळं ग्रॅज्युएशन डिटेल्स वगैरे टाकले ते सगळं तुम्हाला इथे आता प्रोफाईल तुमचं बनलेलं आहे पूर्णपणे. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन पण झालं, तुमचं प्रोफाईल पण झालं. आता बघा इथे मॅचिंग जॉब्स ऑप्शन दिसतंय बघा, तुम्ही जे प्रोफाईलच्या खाली तुम्हाला मॅचिंग जॉब्स दिसते. मॅचिंग जॉब्स मध्ये मग तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्ही सर्च करायचं, तुम्हाला अर्बनचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. अर्बन पाहिजे, शहरातला पाहिजे, रुरल पाहिजे, गावाकडचं पाहिजे, आणि कोणत्या जिल्ह्यात. जिल्हा तर तुम्ही ऑलरेडीच टाकलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता इथे तुमचं डिस्ट्रिक्ट आहे बघा, डिस्ट्रिक्ट म्हणजे पुणे. पुणे डिस्ट्रिक्ट समजा इथे आता तो जिल्हा तुम्ही निवडलेला आहे. आणि नगरपंचायत निवडून घेतलं आणि तुम्ही जर सर्च केलं, तुम्हाला त्या त्या ठिकाणी असलेल्या जागा दिसतील. म्हणजे तिथे किती जागा प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहेत ते सगळं तुम्हाला इथे दिसेल. आणि जर मला जी जागा पाहिजे त्यासाठी तुम्ही खाली इथे बघितलं खाली, तर तुझी जागा जर अवेलेबल असेल तर तुम्हाला ते दिसत आहेत. नंबर ऑफ वॅकन्सीज बघा 450 दाखवत समजा इथे. तर तुम्ही इथे अप्लाय करून घ्यायचं. इथे तुम्हाला अप्लाय बटन दिसते, अप्लाय व्ह्यू करू शकता, व्ह्यू करून घ्या. आणि नंतर तुम्हाला अप्लायचं बटन पण दिसते, अप्लाय करू शकता. तुम्ही अप्लायवर क्लिक करून टाकायचं. तर तुम्हाला अप्लाय करायचं, तुम्ही अप्लायवर क्लिक करू शकता. आता एकदा तुम्ही अप्लायवर क्लिक केलं, अप्लायवर क्लिक केल्यानंतर बघा काय होतंय. अप्लायवर क्लिक केल्यानंतर काय होतं बघा, अप्लायवरचं तुम्ही केलं ना ऍप्लिकेशन, तुम्हाला ऍप्लिकेशनचा टॅब दिसतो. ऍप्लिकेशनवर तुम्हाला मग काय दिसेल की तुम्ही जिथे जिथे अप्लाय केलं तिथे तुम्हाला दिसतंय. मग त्याच्यावर ऍक्शन दिसेल तुम्हाला, तुमचं सिलेक्टेड आहे, इन प्रोग्रेस आहे, काय काय सगळं स्टेटस तुम्हाला इथे देऊ शकतं बघा. तुम्हाला इथे ऍप्लिकेशन आयडी तुमचा येतो, सगळं येतं तुम्हाला इथे माहिती येते. मग त्याच्यानुसार तुम्ही तुमचं सगळं तुमचे डिटेल्स तुम्ही ऍप्लिकेशनचे बघू शकता. बघा अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं अर्ज भरू शकता, याच्यासाठी नोंदणी करू शकतात, आणि तुमचं प्रोफाईल कंप्लीट करू शकता. आणि प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जे जिल्ह्याचा जॉब सर्च करायचा तो सर्च करून तुम्ही मॅचिंग जॉब्स मध्ये काय करू शकता, म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता. आणि अप्लाय केल्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये जाऊन तुम्ही
त्याची स्टेटस बघू शकता. अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.